ज्यांच्यामुळे या ठिकाणी भागवत कथा सुरू आहे। आणि दुसरं म्हणजे कंस, भगवंताचा मामा कंस। दोघांना आधीच मरण कळालं होतं। परीक्षितीला मरण कळालं 7 दिवस अगोदर कळालं होतं, फक्त 7 दिवस होते। आणि कंसाला मरण कळालं तर कंसाकडे अनेक वर्ष शिल्लक होते, कारण ज्या दिवशी देवकी वसुदेव यांचा विवाह झाला ना, त्याच दिवशी त्याला आकाशवाणीने सांगितलं की देवकीचा 8वा मुलगा तुझा वध करेल। म्हणजे कंसाकडे खूप वर्ष शिल्लक होते की देवकीला 8 मुलं होणार आणि देवकीचा 8वा बालक तो मारणार, म्हणजे त्याला खूप वर्ष बाकी होते। तर एवढा टाइम शिल्लक असून सुद्धा दोघांनी काय केलं, परीक्षिती राजाने केवळ 7 दिवसामध्ये मुक्ती मिळवली आहे आणि कंसाने मात्र दिवसेदिवस अजून पाप वाढवलेलं आहे, भयंकर पाप वाढवलं। खूप वेळ शिल्लक होता मरण सुधारण्यासाठी, तरीही त्यांनी मरण सुधारण्याचा तर प्रयत्न केला नाही, पण एवढी मोठी मोठी पाप केली, त्याचा पापाचा घडा भरला। तर असे हे 2 माणसं आहेत पुराणात की ज्यांना मरण आधी कळालं, एकानं सुधारलं तर एकानं बिघडून टाकलेलं आहे।